हाय मित्रांनो, या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली तर विज्ञान सांगतं की बिग बँग थिअरीनुसार एक खूप मोठा धमाका झाला आणि त्यातून या पृथ्वीची निर्मिती झाली. पण जर मी तुम्हाला सांगितलं की या बिग बँग थिअरीचं वर्णन इसवी सन पूर्व 6000 वर्षांपूर्वीच आपल्या भारतीय संस्कृतीतील ऋग्वेदातील नासदीय सूक्तामध्ये करून ठेवलं आहे तर ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचं हे कोडं खरंच ऋग्वेदात सोडवलं आहे का आणि त्या नासदीय सूक्ताचा आजच्या मॉडर्न सायन्सशी कितपत संबंध आहे हे मी प्राजक्ता आजच्या व्हिडिओ मधून तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला सुरू करूया, पण त्याआधी बोला जय श्रीराम. बिग बँग थिअरी म्हणजे नेमकं काय तर 1931 मध्ये जॉर्ज लमायटनने ही संकल्पना मांडली होती. या सिद्धांतानुसार सुमारे 13.8 अब्ज वर्षांपूर्वी हे विश्व एका डॉट म्हणजे बिंदू समान होतं. या बिंदूमध्ये एक महास्फोट झाला आणि त्यातलं सगळं मॅटर अवकाशात फेकलं गेलं. त्यातून मूल कणांची निर्मिती झाली. स्फोटानंतर या बिंदूचं प्रसरण होत गेलं आणि ती प्रक्रिया आजही सुरू आहे. त्यावेळी टाइम आणि स्पेस असं काहीच नव्हतं. या थिअरीच्या बाबतीत एक कमतरता आहे, ती म्हणजे या महास्फोटाच्या आधी काय स्थिती होती आणि हा स्फोट मुळात का झाला हे प्रश्न आजही विचारले जातात. काही संशोधकांच्या मते ज्या डॉट मध्ये हा विस्फोट झाला होता तो डॉट कुठल्या तरी जुन्या युनिव्हर्सचा भाग असावा. म्हणजेच जेव्हा जुन्या युनिव्हर्स मध्ये संकुचन व्हायला लागलं होतं, ज्याला सायंटिफिक भाषेमध्ये द बिग क्रंच म्हणतात, यामध्ये युनिव्हर्स प्रसरण पावण्याच्या ऐवजी संकुचित होत जातं आणि एका डॉट मध्ये सामावतं. यालाच म्हणतात डेथ ऑफ युनिव्हर्स. आणि काही काळाने त्यामध्ये पुन्हा विस्फोट होतो, त्यातून एक नवीन युनिव्हर्स तयार होतं. त्यालाच सायक्लिक नेचर ऑफ युनिव्हर्स म्हणतात. विज्ञानातील या बिग बँग थिअरीच्या हजारो वर्ष आधी आपल्या पुराणांमध्ये वेळ ही सायक्लिक नेचरची असल्याचं सांगितलंय. म्हणजेच आपली युग ही पुन्हा पुन्हा रिपीट होणार असं सांगितलं आहे. आता आपण पाहिली बिग बँग थिअरी. आता मी तुम्हाला नासदीय सूक्तामध्ये काय सांगितलंय ते सांगते. नासदीय सूक्त हे ऋग्वेदाच्या 10व्या मंडलाचं 129वं सूक्त आहे. सूक्त म्हणजे मंत्रांचा समूह. या नासदीय सूक्तामध्ये एकूण 7 मंत्र आहेत. या मंत्रांमध्ये असं एक रहस्य दडलेलं आहे ज्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आधुनिक विज्ञानाला कैक वर्ष लागली. या नासदीय सूक्तात ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली हे सांगितलं आहे. नासदीय सूक्ताचा अर्थ: पृथ्वीच्या उत्पत्तीच्या आधी सत असत रज अंतरिक्ष असं काहीही नव्हतं. ना मृत्यू ना अमृत म्हणजे जन्म यातलंही काही नव्हतं. फक्त होता अंधार आणि त्यामध्ये होता आणखी अंधार. फक्त होता एक सेल्फ अब्सॉर्ब मॅटर ज्याला आपण ब्रह्मतत्व म्हणतो आणि त्यालाही कोणतंही रूप नव्हतं. त्यानंतर अनेक सूर्यांचे ऊर्जा तरंग तयार झाले आणि या अनेक सूर्यांच्या ऊर्जा तरंगांनी त्या अनादी पदार्थासोबत मिळून एका पृथ्वीची निर्मिती केली. आता मित्रांनो, हा अनादी पदार्थ किंवा ब्रह्मतत्व म्हणजेच बिग बँग थिअरी मधला तो डॉट किंवा बिंदू असू शकतो आणि अनेक सूर्यांची ऊर्जा तरंग हा विस्फोट असू शकतो. या सृष्टीचा जन्म शून्यापासून झाला असं ऋग्वेदात सांगितलं आहे. तसंच द गॉड पार्टिकल या पुस्तकाचे लेखक डिक टेरेसी असं म्हणतात, भारतीय वैज्ञानिक हे पहिले होते ज्यांनी पृथ्वीच्या आयुष्याचा अंदाज 4 अरब वर्षांपेक्षा जास्त असल्याचा लावला होता. आधुनिक विज्ञान आणि प्राचीन भारतीय ग्रंथात मिळणारं वर्णन यांच्यातील साम्य हा केवळ योगायोग नाहीये. एक खूप जुनी सिरियल होती भारत एक खोज. त्याच्या टायटल सॉन्ग मध्ये नासदीय सूक्तातील मंत्रांचं हिंदी ट्रान्सलेशन आपल्याला ऐकायला मिळतं आणि त्यावरून हे नक्कीच कळतं की बिग बँग थिअरी आणि नासदीय सूक्तातील मंत्र यांच्यामध्ये नक्कीच साम्य आहे. सृष्टी कधी, कशी आणि कशापासून निर्माण झाली? नासदीय सूक्ताच्या 6व्या आणि 7व्या मंत्रामध्ये विचारलं आहे की असा कोण आहे जो सृष्टीच्या उत्पत्तीविषयी सांगू शकतो, कोणत्या कारणाने या पृथ्वीची निर्मिती झाली आहे. आतापर्यंत या मंत्रांच्या द्वारे सृष्टीच्या निर्मितीविषयी जे काही सांगण्यात आलंय ते ऋषींच्या दिव्य ज्ञानातून आपल्याला माहिती झालंय. पण नेमकं सृष्टीची उत्पत्ती कशी झाली हे कोण सांगेल याविषयी ऋग्वेदामध्ये प्रश्न उपस्थित केला आहे.
आणि विशेष म्हणजे बिग बँग थिअरी सुद्धा असाच प्रश्न शेवटी उपस्थित करते. मॉडर्न सायन्सला सुद्धा अजून सांगता आलेलं नाहीये की पृथ्वी ज्या डॉट पासून निर्माण झाली तो डॉट नेमका आला कुठून. शेवटाकडे येताना मला एक गोष्ट पुन्हा हायलाइट करावीशी वाटते की ऋग्वेदामध्ये नासदीय सूक्तात हे सांगितलंय की सृष्टीच्या निर्मितीच्या आधी सत असत रज किंवा अंतरिक्ष असं काहीच नव्हतं. आणि बिग बँग थिअरी मध्ये सुद्धा आपल्याला हे सांगितलंय की पृथ्वीच्या निर्मितीच्या आधी टाइम किंवा स्पेस यातलं काही नव्हतं. मित्रांनो, यावरून एक लक्षात येतं की बिग बँग थिअरी आणि ऋग्वेदाचं नासदीय सूक्त यांच्यातला क्रक्स हा नक्कीच सेम आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे आपण बाहेरच्या सायंटिस्टची पुस्तकं हौशेने आणतो, वाचतो, पण आपल्याच भारतीय संस्कृतीतला खजिना म्हणजे आपले वेद पुराण हे मात्र आपण मायथॉलॉजी म्हणून दुर्लक्षित करतो. आणि त्यामुळे आपल्या अज्ञानामुळे जेव्हा आपल्याचकडे असणारं ज्ञान जेव्हा वेस्टर्न रूट कडून परत फिरून आपल्याकडे येतं तेव्हा आपल्याला ते खूप नवीन आणि आश्चर्य करणारं वाटतं. मग कसा वाटला आजचा हा व्हिडिओ आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. त्यासोबतच तुम्हाला वेद आणि विज्ञान यांच्यातले काही साम्य माहिती असतील तर तेही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जरूर मेन्शन करा. अशा स्पिरिच्युअल फॅक्ट्स आणि तुमच्या माझ्या आयुष्याला रिलेट होणारे रिलीजियस व्हिडिओ बघण्यासाठी आमचं युट्यूब चॅनल चेक 123 ला नक्की सबस्क्राईब करा. आमच्या व्हिडिओचे पुढचे अपडेट्स मिस होऊ नये यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. मी प्राजक्ता पुन्हा तुम्हाला भेटेल अशाच एका स्पिरिच्युअल फॅक्ट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.